आज मकर संक्रांत आहे। मकर संक्रांत आणि एकादशी असा दुर्मिळ योग आज जुळून आलाय आणि यानिमित्त पंढरपूरमधील विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झालेली दिसतेय। सावळ्या विठुरायास संक्रांतीच्या निमित्तानं हलव्याचे दागिने परिधान करण्यात आले, तर रुक्मिणी मातेला सुवर्ण अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत। पुणे इथल्या भाविक अमोल शेरे यांनी तब्बल 32 प्रकारच्या फुलांची सजावट संपूर्ण विठ्ठल मंदिरात केली आहे। एकादशी आणि संक्रांतीचा सण एकत्र आला आणि त्यामुळे पंढरपूरमध्ये भक्तांचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय। मकर संक्रांती निमित्त पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी आणि वानवसा देण्यासाठी महिलांची मोठ्या संख्येने गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळतं। एकत्रित आपण पाहिलं तर आज मकर संक्रांत आणि एकादशी हा असा दुर्मिळ क्षण आल्यामुळे राज्यभरातून मोठ्या संख्येने महिला वानवसा देण्यासाठी आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीत आपण पाहिलं तर जो आज मकर संक्रांतीचा सण आहे त्या सणानिमित्त महिला मोठ्या संख्येने राज्यभरातून वानवासा देण्यासाठी पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मातेमध्ये च्या दर्शनासाठी आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीत मंदिर समितीच्या वतीने सुद्धा महिला जास्तीत जास्त महिलांना दर्शन सुलभ मिळावं यासाठी चोख अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे। पण एकंदरीत बघितलं तर आज मंदिर समितीच्या वतीनं विविध रंगांच्या फुलांची अशी आरास सुद्धा करण्यात आली आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत बघितलं तर जवळपास 20 प्रकारच्या फुलांची सजावट, आकर्षक अशी सजावट केली आपल्याला पाहायला मिळते। त्याचप्रमाणे आज मकर संक्रांत असल्यामुळे विठ्ठलाला सुद्धा हलव्याचे दागिने घालण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात। रुक्मिणी मातेला पारंपरिक अलंकार सुद्धा परिधान केलेला आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीत आज पाहिलं तर मकर संक्रांत निमित्त आकर्षक अशी फुलांची सजावट सुद्धा केली आपल्याला पाहायला मिळते। आणि आज पंढरपूरमध्ये राज्यभरातूनच महिला मोठ्या संख्येने पंढरपूरमध्ये दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत हे स्वरूप आज पाहण्यासाठी राज्यभरातून महिला मोठ्या संख्येने दाखल झालेला पाहायला मिळतात। आणि आज मंदिर समितीच्या वतीने जी आकर्षक अशी फुलांची सजावट केल्यामुळे विठ्ठलाचं रूप अधिकच मनमोहक आणि खुलून दिसत आहे। कॅमेरामॅन JD समी, माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर। एकादशी आणि संक्रांती निमित्त संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी मंदिरामध्ये सुद्धा रंगीबेरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे। फूल आणि नवीन वस्त्र घालून माऊलींच्या मुखवट्याला सजावट करण्यात आली आहे। अगदी सकाळपासूनच माऊलींचं हे मनोहर रूप पाहण्यासाठी भाविकांनी अलंकापुरीमध्ये मोठी गर्दी केली।